सर्व कार्यकर्त्यांना ही दृश्य आहेत नाशिकमधली राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत हे मंचावर एकत्रित दिसत आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे। नंदुरबार त्यानंतर धुळे असा प्रवास करत ही भारत जोडो न्याय यात्रा आता नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये पोहोचलेली आहे। चांदवडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। शरद पवार, राहुल गांधी, संजय राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत। कांदा उत्पादकांशीही संवाद साधला जाईल। जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। कांदा उत्पादकांशी यावेळेला राहुल गांधी संवाद साधणार आहेत। बांधवांचं हार्दिक स्वागत। थोड्याच वेळात आपल्या या सभेच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। महाविकास आघाडीचे नेते या निमित्तानं एकत्र आलेले दिसत आहेत। या चांदवड काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे आणि राज्यातले सगळे नेते सध्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राउत ये ठिकाणी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उपस्थित आहेत। चांदवडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद राहुल गांधी साधणार आहेत। काल धुळ्यामध्ये महिलांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या महिला मेळाव्यामध्ये काँग्रेसचं महिलांबाबतचं धोरण राहुल गांधींनी जाहीर केलं आणि त्यानंतर आता आज शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत। त्यामुळे शेतकऱ्यांबाबत ते नेमकं काय बोलतात, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी आणि कांद्याच्या निर्यात बंदीबाबत राहुल गांधी नेमकं काय बोलतात याची उत्सुकता आहे। निमित्तानं आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 तारखेला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊन होणार आहे। माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी साहेब